हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. आपल्या यूट्यूब चॅनलला बी लाईक, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण लाईक, सबस्क्राईब करा मित्रांनो. फेसबुक आहे आपलं, इंस्टाग्राम. आता एक मुद्दा कसा माहिती आहे का? आता मी कशी पण व्हिडिओ काढून पहिला कसं थोडं लाजत होते, हिरमटत होते. मलाच मी थोडं असं म्हणजे लाजल्यासारखं, हे झाल्यासारखं व्हायचे, हिरमटायचे. पण आता हे कसं प्रत्येकाचं व्हिडिओ बघून, प्रत्येकाचं हे बघून त्याच्यामुळे आता मला पण काय वाटेना. नाहीतर आधी काय करायचं, तेवढं शॉर्ट लहान लहान तेवढंच मोजकंच व्हिडिओ काढायची, भ्यायची. आपण कसं पण व्हिडिओ काढल्यावर आपल्याला लोक हसतील, काय म्हणतील. हसले लोकांनी, नावं ठेवायला लागले, ठुते. त्याच्यामुळे मी काय एवढा विषय पहिला घ्यायची, भ्यायची. पण आता काय मी कोणाचा विषय घेत पण नाही, भेट पण नाही. मी स्वतःच्या मर्जीची मालकी नाही. मी स्वतः कमवते, स्वतः खाते, स्वतः जगते. मला काही कोणाचं घेणं देणं नाही, किंवा मला कोणाच्या पर्सनल लाईफवर मला जळायचं नाही, माझ्या लाईफवर कोणी जळायचं नाही. हे काय शोभते का, हे काय पटते का? म्हणत जरी तोंडावर जरी म्हणत नसले, तर तोंडावर त्यांनी आपल्याला चांगलंच बोलणार आहेत. कोण जरी झालं तर पाठीमागं नावं ठेवतच असतील. हे आता हे नवीन सुरू केलंय, काय केलंय, काय हे नाटकं पटतेत का, शोभतंय का? आता तुमच्या लाईफमधली नाटकं तुम्हाला कशी बी असू द्या तुमची, ती तुम्हाला शोभतेत म्हणल्यावर मग आम्हाला बी शोभणारच की. त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, मला चष्मा काढल्यावर काही बिलकुलच दिसत नाही, आणि त्या उजेडानं कसं होतं, ते हिरवं हिरवं येते फोकस आल्याने. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक कसं जगायचं, काय जगायचं मला एवढं समजत नव्हतं. असं मीच म्हणायची, लोक असे व्हिडिओ काढताना, हे करताना किती फालतू व्हिडिओ काढते ती, घाण काढते ती, हे असलं पटतंय का, शोभतंय का म्हणायची मी. पण खरंच कुठलीही गोष्ट कुठल्याही क्षेत्रात उतरल्याशिवाय ज्ञान, अनुभव, बुद्धी चालत नाही. आपण घरात बसून बसून कोंडून आपली बुद्धी गोष्ट होते. जेव्हा आपण उंबऱ्याच्या बाहेर पडलं का, उंबऱ्यातनं दारात गेल्यावर, दारातनं गल्लीत गेल्यावर, गल्लीतनं रोडला, आणि रोडवरनं गावात प्रवास करायला गेल्यावर मग कळतं आपल्याला. असं नुसतं घरातच बसून बसून दबून असं हे करायची मी. वाटायचं हे आपण असलं नाही बरं दिसत, आपल्याला हे असलं आवडत नाही, पटत नाही, असं हे करायचे. पण नाही, कुणाला माझं पहिल्यापासूनच, माझं लहानपणापासूनच कोणाला पटलं नाही. पण तरी माझ्या इज्जतीनं, जोमानं, मर्जीनं माझ्या लाईफमध्ये मी सगळं व्यवस्थित जगत होते. तेव्हा मी विचार केला नाही कोणाचा. आणि आता कोणाचा विचार करायचा, आणि कोणासाठी झुरायचं, आणि कोणासाठी झुरणी लागायचं. ही झुरून तरी अशी अवस्था झाली. बघितलं हातावर सुरकुत्या किती, हित्त गळ्यावर किती, तोंडावर किती. आत्ता मला लक्षात यायला लागले, आता सुरकुत्या लोंबकळा लागल्या, सुरकुत्या सगळ्या तोंडावर, हातावर सगळ्या वागळा लागल्या. तेव्हा लक्षात आले की आपण कशा लाईफमध्ये कसं जगायचं, कसं वागायचं, ते पूर्ण खंगल्यावर कळलं. तेव्हा ताकद, तब्येत व्यवस्थित, शरीर चांगलं होतं, तेव्हा काहीही कळलं नाही मला. असलं व्यवस्थित आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घ्यावं, आपलं तब्येत सुरक्षित ठेवावं, आपल्या लाईफ चांगली ठेवा, असं काही जाणवलं नाही. दुसऱ्याच्या लाईफ बघितल्या, दुसऱ्याची स्वप्न बघितली, दुसऱ्याची घरं भरली, दुसऱ्याची संसार केली. मी माझा उभ्या आयुष्यात मी माझा संसार पण केला नाही. केला, कमवलं, आणलं, केलं. दुसऱ्याला खाणं, पिणं, राहणं, वाटणं ह्यात केलं. असं काय मी काय कमवलं नाही, किंवा काय अशी काय ही करून नाही, कोणाला लुबाडून भोंदून खाल्ली नाही. परंतु कमवलेलं घालवलं. आणि मित्रांनो, जे माझ्या लाईफमध्ये घडलंय, घडा लागले, तसं तुमच्या लाईफमध्ये घडू देऊ नका, आणि घडवू पण नका. 4 पैसे पाळा. मी जरी पाळले नसले, मी भले भीक मागून खाऊ द्या, मी दुनिया करू द्या, पण आता मला अद्दल घाले, माझं शरीर वाया गेलंय, माझी ताकद, तब्येत, वय सगळंच वाया गेलेलं आहे माझं. आता मी सुधरू शकत नाही, आता मी पैसा कमवू शकत नाही. जी माझी मित्र, मैत्रिणी, बहीण, भाऊ माझ्या लाईफमध्ये, माझी ज्यांनी व्हिडिओ बघतेत, जे माझ्या चॅनलला नवीन असेल ते लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्ही फक्त माझ्याकडून बुद्धी शिका. तुम्ही माझं जसं व्हिडिओ बघत राहाल, टाकत जाईन. माझ्या लाईफमध्ये काय घडलं, काय झालं, कसं लहानपणापासून आधीच्या पण मी व्हिडिओमध्ये टाकलेलंच आहे. तुम्ही आधीच्या पण पहिल्या व्हिडिओमध्ये बघाच, त्यात काय वाद नाही. पण शितून पण आता सगळी खरी कहाणी, खरी कंडिशन, जीवनात काय घडलंय, कसं झालं, काय झालं. आणि तुम्ही फक्त ही बुद्धी माझ्यासारखी चालवू नका. बुद्धी शांत ठेवा, बुद्धीचा वापर जरा चांगला करा. माझ्यासारखं बुद्धीचा असं चिंध्या इसकटल्याने बुद्धी इसकटू नका. माझ्या बुद्धीत
काय आता नाही सांगासारखं माझ्या बुद्धीत भरलेलं होतं. बुस्सा कसा भरती ती का, तसा माझ्या बुद्धीत बुस्सा भरलेला आहे. त्याच्यामुळे आता बुद्धी भ्रष्ट नष्ट झाली मित्रांनो. म्हणून एक माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करून राहावा, विचार करून वागा मित्रांनो, बहिणींनो. ह्या जीवनात काहीच नाही, एकदाच यायचा एकदाच जायचा. हे जीवन वन्स फोर नाही. त्याच्यामुळे मला काय सुशिक्षित इंग्लिश येत नाही, पण एक सहज कुठला येईल ते डायलॉग हाणते. परंतु आपली लाईफ एकदाच मारायचं आहे आणि एकदाच जगायचं आहे. येताना बी उघडच आहे आणि जाताना पण उघडच आहे. जन्मल्यावर तरी नव्या चिंधीत जन्मल्या नवीन कापड घालू नये म्हणून जुन्या चिंधीत गुंडाळते ते. आणि जाताना त्याचा हाल किती बी झालेला असो, त्याच्या लाईफमध्ये प्रत्येकाने त्रास दिलेला असू दे, पण त्यावेळेस मात्र साडी आणा, कापड आणा, नवीन कापड आणा, 10 मीटर आणा, 5 मीटर आणा, एवढं पुरणार नाही, तेवढं पुरणार नाही. तुम्ही हाय तोवर जीवनात प्रत्येकाला बघत नाही, पुन्हा ते कापड एवढं पुरत नाही, जेवण एवढं पुरत नाही, काय उपयोग आहे त्याचा. मित्रांनो, इथंच एवढं थांबते. जास्त काय मला बोलता येत नाही, जास्त काय सांगता येत नाही. सगळं येतंय, कळतंय, बोलता येतंय. फक्त हे मोबाईल धरायला कोण नसल्यामुळं, कॉमेडी करायला कोण नसल्यामुळं. आधीच्या पण व्हिडिओ तीच सांगितली मी, गारणं तीच गाते आणि आत्ता पण तीच सांगते. एकटे असल्यामुळं कसं काय येईल ते तोंडाला वाटा 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 बडा करून व्हिडिओ बनवत असते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही फक्त लाईफमध्ये जी काय टोकाचं पाऊल उचलू नका. माझा मित्र असेल, मैत्रीण असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कुणीही असू द्या, यूट्यूब फॅमिली, फेसबुक, इंस्टा फॅमिली, सगळे फक्त टोकाचं पाऊल उचलू नका. पहिल्यासारखं दुनिया जमाना नाही. उचललं टोकाचं पाऊल तर जीवाला तर मुकून बसावं लागतं. एक नाही तर दुसरी गोष्ट, आणा पाण्या वाचून, कापडा लत्त्या वाचून, पैशा वाचून अनाथ झाल्यासारखं व्हावं लागतं. लय परिस्थिती बेकार आहे. नका करू, नका होऊ देऊ तसली वेळ. टाईम माझ्यावर जशी आली तशी तुमच्यावर कोणावर होऊ देऊ नका मित्रांनो. चला, ह्याच्यावर व्हिडिओ बंद करते. लाईक करा, सबस्क्राईब करा. हाय.